कृष्णा जाऊ दे विकण्यालो मी कान्हा जाऊ दे विकण्यालो तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी रीत काना तुझी रे नाही बरी असं त्याच्यात आहे त्या गाण्यात. म्हणजे विनोद चव्हाण म्हटलं माझं मी त्याच्यात थोडेसे स्वर टाकले बघा. रीत काना तुझी रे नाही बरी बाय बा पिछली माझी बांगडी त्याला पाठ व्हावं पाहिजे आहे ना. गुजारे बुवा तुमच्यासाठी हे आता गाणं खास तुमच्यासाठी युट्यूब चॅनल वाले तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो. चांगलं आहे ते टाका, वाईट आहे ते काय टाकू नको. नाहीतर एखाद्या माणसाला तर बरेच प्रकार होतात. सध्या एखादं जर वरचढ होत असाल, डोईजड होत असेल तर मग काही गोष्टी त्याच्या क्लिप केल्या जातात आणि तो व्हायरल करून त्याला बदनाम केलं जातं. असा होत आहे आणि प्रत्येकावर पुजारे वा ही पाळी येतेली असा किस्सा. पुराचा शेरणी शिकारी मी भाबळास साग. मुद्दा हा उल्लेख करावा लागतो युट्यूब चॅनल वाले. तुम्हाला मनापासून मी आभार मानतो तुमचे. पण एखाद्या कोकणातल्याच माणसाचा कोकणातल्याच भजनी बुवाचा जर कळत नकळत एखादा चुकून शब्द गेला असेल तोच पकडायचा आणि संपूर्ण महाराष्ट्रावर जगावर तो दाखवायचा. म्हणजे कुठेतरी या कोकणाच्याच मागीची बदनामी, कोकणी भजनी बुवांचीच बदनामी आपणच करतो असं वाटते की नाही. हे बरोबर असेल तर काय होतं ते आपण नाही करायचं. आपल्याच माणसाला आपणच खड्ड्यात घालायचा. ही जी प्रवृत्ती आहे ना ती थांबली पाहिजे. सत्य काय हे पहिलं पडताळून बघा नंतर व्हिडिओ टाका. मागचा पुढचा काय न टाकता मधलाच टाकायचा बरोबर वाईट वाटलं तेव्हा. पण तेव्हा काळजी काय कमी नाही हो. एक दिवस खाली नाही माझा बुवा फाटकर बुवा. भगवंताने तुमचे आशीर्वाद आहेत पाठीशी आणि काय पाहिजे काय ते व्हायरल करा. तुम्हाला पुराचा विरा कधी भुसाग तू शेरली शिकारी मी भाबळास साग तू शेरली शिकारी मी भाबळास साग. एक फूल वाहतो सके जवा तुला पाहतो सके. तरी पैदल
5 वेळा भजन. पण तुमच्याकडनं अपेक्षा माझ्या पण आहे, तुम्ही स्वतःचं भजन किंवा गुरुजींनी दिलेलं भजन बसवा. त्या दिप्तेश मेस्त्रीचं भजन तुम्ही इथे घेतलं. दिप्तेश मेस्त्री त्यांच्याकडे कधी गेला शिकाय? विजय पुजारी बुवा आहेत ना, जयराम बुवा घाडीगावकर आहेत, तिरलोटकर बुवा आहेत, त्यांचं गाणं बुवा भरपूर आहे. दिप्तेश मेस्त्रीचं रागात बोलत नाही, पण तुम्ही स्वतः प्रयत्न, कारण तुमच्याकडे कॅपॅसिटी आहे. कारण तुम्हाला कॅलेंडर फुल असतात, आमचा कॅलेंडर फुल डबल भर आहे. तिकडे वर्षातून एक बाजू, त्या बाजूला घाबरत सगळे बुवा. पण बाबू असा घाबरत. बाबूराव आता गेले लवकर यावा बाबूराव. म्हणून या ठिकाणी यांची अनेक गाणी येतात बुवा, पण त्या गाण्यामध्ये रस नाही. पण जुनं ते सोनं आजही त्याच ताकदीने साऊंडवाले ऐकतात. साऊंडवाल्यांकडे बघा, ही कॅसेट असतेच बघा. श्री हरी जगत पिता दूर करी गोव्यथा, अजूनही त्याच ताकदीने लोक श्रवण करतात. प्रल्हाद शिंदे आपल्यामध्ये नाहीये, आज चंद्रकांत कदम आपल्यामध्ये नाहीये, पण भजनी क्षेत्रामध्ये प्रथम भजनी बुवाचा स्मारक ज्याचा झाला ते आमचं कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा यांना जोडतात. मरावे पडे किल्लुपे मरावे. पुजारी बुवा तुमच्यासाठी सांगते, हे परशुराम बुवा पांचाळ भजन मुळशी यांच्याकडे यांनी आयुष्य घालवलेली व्यक्ती ही आहे. आणि पहिलाच गाणं तुम्ही काय घेतला? पुजारी बुवा, चंद्र उगवला प्रकाश पडला भजनी भरला रंग, या भजनामध्ये दंग होऊनी दंग झाला सुतार कदमा संग. या फक्त कदमवानीच म्हणायचा. कोकण कलाभूषण चंद्रकांत कदमानात ते योग्य होतं. यात तुम्ही म्हटलं तर नाही 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 तर कसं ते वाटतं, म्हणजे झुरळा कसा फिरता, झुरळा तसा वाटतात. आणि हत्यार लावून घासत बसून हलवीत बसेल वळवा, हे सुतार यांच्या तितक्यात पडली ती भारी. आता भारी संपल्यावर काटाप काढतील भार वळते आणि सरळ सुतार म्हटल्यानंतर तू वळप लावतले, तुमच्या नाकापासून खाली सोडतले सरळ, आणि जाता भार येतात सगळा कापून टाकतले. मग झाला आता टोपी का? टोपी कशा घालू बाई? चांदता सितारा आहे, चमकता आहे. चंदा मामा बाबूराव, आमचे बाबू मांजरेकर म्हणतायत पुजारी बुवांना, मी कधी त्यांना टाकल्या म्हणणार नाही, मी टाकल्या म्हणणार नाही. त्याला किती बोलला सगळा टाकल्या म्हणणार नाही. मी पुन्हा सांगतो, मी त्याला टाकल्या म्हणणार नाही. कोणी मला सांगा मी त्याला टाकल्या म्हणणार नाही. अरे म्हणपर्यंत 20 वेळा टाकला टाकला म्हणा मोकळे झाले. मग वाईट वाटलं, मग काढला घरी पडले. आता येण्यानंतर त्या टाकला त्याच्यावर जरा घासा बघूया आग टाकावी. म्हणून अतिशय सुंदर पुजारी बुवा म्हणजे काही दुश्मन नाही, पण हा माणूस कॉमेडी माणूस आहे. भगवंताने बघा व्यक्तिरित्या प्रकृती विनोद चव्हाण बुवा म्हणजे संदीप पुजारी बुवा नाही, आणि संदीप पुजारी बुवा म्हणजे विनोद चव्हाण नाही, आणि विनोद चव्हाण म्हणजे मांजरेकर बुवा नाही, आणि मांजरेकर बुवा म्हणजे विनोद चव्हाण नाही. भगवंताने आपापल्या जागेवर ठेवलेला आहे. बुवा या बसा. लय वेळ आवडत रूपावली बदला करून बुवा, सॉरी. पण मी काय म्हणतो, अनुभवाचा गाठोडा कमी असल्यानंतर थोडीशी वेळ होतं. पण बुवाने जे सांगितलं मला त्याचं उत्तर मी देणं हे क्रमप्राप्त आहे, कारण देणं गरजेचं आहे, कारण युट्यूबला जाते. आमचे बाबू मांजरेकर बुवा म्हणाले, विनोद चव्हाण बुवाने स्वतः आपलं नाव घालून घेतलेले. बुवा हे बोलताय तुम्ही, पण हे युट्यूबला जाते, हे संपूर्ण महाराष्ट्र बघणार आहे. याचा तुम्ही विचार करा. बोलताना तुम्ही सेपरेट मला भेटलात ना तर तुम्ही सांगा रस्त्यावर, चव्हाण बुवा असं करू नका, चालेल. पण आता काय बोलायला पाहिजे ना, हे युट्यूबमुळे माणूस काही बोलवा सांगता येत नाही. म्हणून मी पटकन बोलला, बाबा चव्हाण बुवा तुम्ही नाव घालवलं आपला.
मी बुवा माझं नाव घाललं, त्याचं कारण काय सांगताय मांजरेकर बुवा, की तुम्ही कुठल्याही बुवावर ढोलवारी करता, कुठल्याही कोणत्याही बुवावर तुम्ही ढोलवारी करता. माझं तर प्रामाणिक मत आहे बुवा, याच गावचे नवतरुण बुवा उदय पारकर बुवा किती लहान आहे, तो माझ्या मुलग्यासारखा आहे. मी त्याच्यावर बारी करतो का करतो? पैशासाठी नाही बुवा. हो, त्यांना कोणी व्यासपीठ ते कधी वर येतले, ह्या नवीन मुलांनी त्यांनी कधी वर यायचं, त्यांना व्यासपीठ कधी मिळणार, हा माझा उद्देश आहे बुवा. मी पैशासाठी नाही. मी जर असं केलं ना, छोट्या पोरावर बारी नाही करायची, तर मी मला वाटतं 6 महिन्याने बारी येत, मला 6 महिन्याने येत. मग तोपर्यंत या सामान तिकडे चिकेला माऊली. मी निघालो, तुम्ही येता का? साईबाबा बेगर, मयूर पेडणेकर, त्या बात आहे 100%. मी हे जाताना तेव्हा बारीला तेव्हा जाणार, इथून निघताना तेव्हा मी निघालो, तेव्हा हे म्हणणार 100%. म्हणून आमच्या बाबूबाई पेडणेकर वा माऊली मांजरेकर बुवा, तुम्ही बोललात हे प्रेमापोटी बोललात, रागान नाही. मला समजते माझ्याबद्दल तुमचं किती प्रेम आहे मला माहिती आहे. तरी पण बुवा युट्यूबला जाते म्हणून तुम्हाला सांगतो, मी छोट्या बुवांबरोबर बारा करतो, याचा अर्थ त्यांना सुद्धा व्यासपीठ मिळावं, त्यांनी वर यावं, हा उद्देश माझा आहे, बाकी काही नाही. आता त्याचा फायदा घेऊन जर माझी कोणतरी इज्जत काढत असेल, हे तुम्हाला वाईट वाटतं, पण काढलं ना हो. दुसऱ्याची इज्जत काढून, दुसऱ्याचा कमीपणा करून जर आपला मोठेपणा होत असेल ना, तर ते शाश्वत नाही, ते क्षणिक आहे, क्षणिक. दुसऱ्याची तुमची इज्जत काढून जर माका वावा केले लोकांनी, झाले पैसे मिळतील, पण घरी गेल्यानंतर मला पश्चाताप होईल. लक्षात ठेवा, हे तात्विक आहे, हा विरोध तात्विक. म्हणून बाबूबाई पेडणेकर या माऊलींसाठी, कारण आज शिवसेना उपविभाग प्रमुख, माजी उपसरपंच, अनेक पदे आमच्या बाबूबाईंनी भूषवलेली आहे. पण सगळ्या लोकांशी संबंध, प्रेमाचे सलोख्याचे संबंध राखून आज आमच्या बाबूबाईंना मानास जो मान मिळतो, तो खरोखर देव माणूस म्हणून आमच्या बाबूबाई पेडणेकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. म्हणून त्यांच्यासाठी एक गाणं म्हणतो, न गाडी न बंगला न पैसा पाहिजे, न गाडी न बंगला न पैसा पाहिजे, आमच्या बाबूबाई सारखा कार्यकर्ता पाहिजे. न गाडी न बंगला न पैसा पाहिजे, न गाडी न बंगला न पैसा पाहिजे. किती सामान्य, सर्वसामान्य माणूस, साधा राणीमान आणि उच्च विचार म्हणजे आमचे पेडणेकर साहेब किती सर्वांमध्ये मिक्स होऊन राहतात. बाबूबाईसाठी एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा, पुन्हा एकदा. म्हणून न गाडी न बंगला न पैसा पाहिजे, न गाडी न बंगला न पैसा पाहिजे, बाबूबाई सारखा कार्यकर्ता पाहिजे. समाजाची सेवा करणं हे त्यांना ठावं, समाजाची सेवा करणं हे त्यांना ठावं. न गाडी न बंगला न गाडी. कित्येक वर्ष शिवसेना या 4 अक्षरामध्ये त्याच्या छायेखाली राहून समाजसेवेचं काम आमचे पेडणेकर साहेब करीत असतात, बाबूबाई. आणि संदीप पुजारे बुवा म्हणतात, मी बसलोय मधी
आणि वर कोण माझ्या पाठीमागे आहेत ते बघा. होय होय मजलो सांगता, माझ्या पाठीमागे कोण आहेत ते बघा. बुवा, संपूर्ण महाराष्ट्राच्या पाठीमागे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच राहिले. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नाही, आणि त्यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे तोच वारसा घेऊन संपूर्ण महाराष्ट्रावर प्रेमाने असे हात करतात. आणि तेव्हा वाटतं की बाळासाहेब ठाकरे आजही आपल्यामध्ये आहे. म्हणून उद्धव साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि तुम्ही सांगता माझ्या टाकल्या हात ठेवल्याने. बघा, मी मध्ये रमलोय, माझ्या पाठीमागे कोणच ते बघा. आणि आम्ही कोण? तुमच्या हात ठेवतील का पडाय, पण घसारतो हात. आमच्या हात ठेवले तरी घसरातो तरी नाही. मोदी साहेबांना फोन केला, विमानतळाला जागा पाहिजे त्यांना. कदाचित पुदारी बुवांकडे असेल, जागा नाही भेटले तर विमानतळ आहे. बाबूबाई, ते बाबूबाई आमचे, आणि तुम्ही बाबू सावंत. माणूस कुणी आहे? बाबू सावंत म्हणजे बाबू मांजरेकर बुवा म्हणजे कुणी? गणपती 10 दिवस आपण पाटावर बसवतो, सेवा करतो. आणि गणपती गेल्यानंतर त्याच पाटावर आमच्या मांजरेकर बुवांना बसवावं आणि 11 दिवस व्यवस्थित त्यांची सेवा करू. वेळेतून बुवा तुम्ही बोललात म्हणून बोलले. तुम्ही काय बोलला? चव्हाण बुवा कदाचित मेले, चव्हाण बुवा कदाचित गेले असं बोललात म्हणून. तुमच्या मनातून नाही बोललात, ते मनातून तिघा नाही बोललात. चव्हाण बुवा कशाला जायचं? जाण्याची वार्ताच करायची नाही. जोपर्यंत मुखामध्ये नामस्मरण आहे, जोपर्यंत गणपती बाप्पाची कृपा आहे, जोपर्यंत मायबाप रसिकांचा आशीर्वाद आहे, जाणार नाही मी एवढा आम्ही. अजून आमच्याला सेवा करूची नाही, तो करून आमच्याकडनं घेणार. जाण्याची वार्ता करू नको, होय की नाही जाणार. विश्वलकर बुवा बघा, हे समोर हे लाचाड काय झाला नाही का? झाडावर आला, फिरकी मारणार. फिरकी फोंड्यापासून देवगड पासून खैकी बारी असं ते येणारच. नामस्मरणामध्ये जो दंग झाला त्याला यमाची सुद्धा भीती नाही. यम सुद्धा कापणार, त्याचं प्राण नेताना येणार नाही ते यम. एक वेळ रस्त्यावर गेल्यावर येईल, आता येणार नाही. एवढी हरिनामाची बहुत ताकद आहे. त्याच्यामुळे मरण्याच्या गोष्टी पुजारी बोलणार, जाण्याच्या गोष्टी भजनामध्ये हे म्हणलो ना किसा कमजोरा, पण यांना शाळावलो तर आगिया माव, आता आगिया माव. हो, म्हणजे त्यांच्या भाषेत सांगायचा तर कोणता? कसला डुकारता? गांजे डुकारता. त्यांच्या भाषेतच गांजे डुकारता, गांजे डुकार. पेंडेकर साहेब सलाम. आज किती वर्ष या माणसाला आम्ही बघतोय. भगवत टीका आणि शिवसेना हे 4 शब्द त्या माणसाने आयुष्यभर सोडले नाही आणि कधी सोडणार पण नाही, कारण त्याच्या रक्तातच भगवा आहे. अरे भगवा म्हणजे काय बुवा? भ म्हणजे भय, भ म्हणजे भय, ग म्हणजे गर्व नाही, आणि वा म्हणजे वासना नाही, तो भगवा. त्याच्या टाळ्या वाजवा त्या भगव्यासाठी, टाळ्या वाजवा. बुवा, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आज कोणाचा कोणातरी भाऊ, कोणाचे काका, कोणाचे बाबा, कोणाची मुलगी आज मुंबई सारख्या ठिकाणी दाट मानेने मराठी माणूस जिवंत आहे. याचं कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहे. बरोबर ना? या जगात 6 गोष्टी परत होणार नाही. नंबर 1, ज्ञानेश्वर माऊलींची समाधी पुन्हा होणे नाही. नंबर 2, जगद्गुरु तुकोबारा यांचं वैकुंठ गमन पुन्हा होणे नाही. नंबर 3, छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा होणे नाही. दाढी वाढवा आणि माली घाला, होणे नाही. नंबर 4, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा होणे नाही. नंबर 5, हिंदू धर्मरक्षक, आपल्या धर्मासाठी त्याग करणारा, प्राणाचं बलिदान करणारा औरंगजेबाने तापलेला सळी डोळ्यामध्ये घुसवला
अंगावरचं कातडं काढलं, शरीराचे तुकडे केले, पण धर्मासाठी आपला प्राण दिला तो छत्रपतींचा चेहरा संभाजी महाराज पुन्हा होणे नाही, पुन्हा होणे नाही, पुन्हा होणे नाही, पुन्हा होणे नाही. कधी वाजवणार या गोष्टी परत आता बुवा होणार नाही. एक वेळ पुजारी बुवा परत होती. तुम्ही सांगता दोन्ही बाजू झालं, मध्ये एक डॉलर काय पोरा खेळतो, शाळेतली पोरा ग्राउंडवर खेळात नाही जागा नाही म्हणून पोरा खेळात ह्या ग्राउंडवर येतं, मग घसरान खाली पडतं. हे तेच सांगतात आमचा काम वा मग तुम्ही सांगता म्हणून बोलले. पण प्रामाणिकपणे माझं म्हणणं आहे बुवा, गुजारे बुवा म्हटल्यानंतर एक हसरा व्यक्ती म्हणतो. पेटीवर बसायच्या आधीच लोक टाळ्या वाजवतात आणि हसतात. आणि हा प्रकार माझ्या आयुष्यापर्यंत बघितला ते कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा पेटीवर बसायच्या अगोदर टाळ्यांचा कडकडाट. आता एकदा जोडणार कदम बुवांसाठी टाळ्या वाजतात. कुठेतरी वरद असतं बुवा, उदारे बुवा तुम्हाला कुठेतरी मिळालेलं आहे. तुम्ही बघितलात तर लोक टाळ्या मारतात, सहज बोललात नाही. काय सांगा बोला माणूस, काय सांगा. एकदाच बोलले आणि मी धागावले एकदाच कुणकेश्वरात बोलले आणि धागावले काय बोलण्याची पद्धत म्हणजे नाजूक किती बोलणार म्हणताना त्यांनी किती बोल सॉफ्टनेस त्याला म्हणतात. सॉफ्टनेस बोलला म्हणतात आपण तुम्ही कसं बोलणार असं बोलणार ते तसं कधी बोलत नाही. बघा काय सांगा बोला मुळे एकदाच बोललंय दिसतो नाचलंय माका दानी गावलंय मौमी या नेमका शब्दात जेणू काम केलं. आणि पुजारी बुवा तुम्हाला सुद्धा उदंड आयुष्य मिळव आणि ही कला तुम्ही आयुष्यभर अशीच जपत राहा. तुम्ही सुद्धा नांदेडकर बुवा गणेश पांचाळचा वारसा तुम्ही चालवला, सुंदर भजन तुम्ही केला. थोडासा वेळ लागला चालायचं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण प्रत्येक वेळी आपल्याला येत असते. म्हणून पुण्याच्या पुण्यभूमीत अंकुर तो रुजला, पुण्याच्या पुण्यभूमीत अंकुर तो रुजला, काळाचे दाजीवागड दिवाळीत दिवा तो बुजला. साहेब परतया 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 असा एकच जल्लोष झाला. दास विनोद चव्हाण शिवतीर्थावर तो रडला. हिंदू हृदय सम्राट वीर महाराष्ट्राचा टायगर, एकच टायगर एकच ठाण्या वाघ महाराष्ट्र बंद. एवढी पोटामध्ये ताकद साहेबांची. महाराष्ट्र बंद बंद नाही तर आताचे नेते सांगतात महाराष्ट्र बंद, पाटला घरात चालू भया भया. ही ताकद होती. उठाव लोंगी बजाव मुंगी साहेबांचा नाव. म्हणून हिंदू हृदय सम्राट वीर महाराष्ट्राचा टायगर बाळासाहेब शिवराय. शिवराया
बाळासाहेबांची आठवण कोणी विसरू शकत नाही. या ठिकाणी गजर सादर करतो कारण वेळेचं बंधन आहे आणि आपण ते पाळलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी बघा म्हणून बुवा डबल बारी भजन कोकणची शान आहे. ही डबलबारी भजन शक्ती तुरा नमन तिकडे पुढे जाकडी या परंपरा म्हणजे माझ्या सिंधुदुर्ग जिल्हा कोकणची आपल्या महाराष्ट्राची शान आहे. डबलबारी भजन कोकणची शान आहे. धरून हात गावलो तर शब्दामध्ये वजन होता. धारदार शब्द तुझ्या पोरा सोटे मांजराच्या पावलाने गेलो घरा कदम आणि त्याच्यानंतर पांचाळ तू सुख करता तू सुख करता तू करता बाबा मोरया काशीराम परंपरा मतलब ते वेगळीच धान वेगळीच पद्धत काशीराम परंपरा. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात काशीराम बॉयची स्टाईल चिंतामणी पांढरा बॉयची स्टाईल उठताराम बसताराम उठताराम बसताराम खाताराम पिताराम राम राम
काशीराम परब बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा आणि अनेक बुवा निघून गेलेत आपला, पण त्याने दिलेला हा वारसा. म्हणून म्हणतो बघा, त्या पंचरत्नांनी हा वारसा दिला आहे, वारसा दिला आहे. डबल बारी भजन कोकणची शान आहे. भक्ती मार्ग म्हणजे हरिभजन. डबल बारी भजन कोकणची शान आहे. वेळेचं बंधन, त्या गर्वमीपणाचा नाशही होणार आहे. जो जो गर्वाने गेला, इतिहास पाहिला आपण तर, जो गर्वाने गेला तो संपला. मी जर म्हटलं विनोद चव्हाण बुवा सारखा गाणारा किंवा पेटी वाजवणारा बुवा कोण नाही, असं त्या दिवशी मला वाटणार, त्या दिवशी माझी कला संपली. विनोद चव्हाण बुवा स्टॉप, काही उपयोग नाही. आयुष्यभर आपल्याला शिकायचं आहे. आपण विद्यार्थीच, मरेपर्यंत आपण विद्यार्थी असतो, शिकत राहायचं आपल्याला. म्हणून भगवंताकडे गणाकडे प्रार्थना करतो, या संपूर्ण पेडणेकर भाऊ बाबूबाई यांचे सर्व सहकारी आणि सगळे मायबाप असे या ठिकाणी जमलेले आहेत. गणाऱ्या सर्वांना उदंड आणि निरोगी आयुष्य दे आणि भगवंता तुझं नामस्मरण आमच्या मुखामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत भगवंता तुझं नामस्मरण आमच्या मुखामध्ये राहू दे, एवढी देवाकडे प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी गजराची सांगता करतो. बोलण्यासारखं भरपूर आहे, बोलण्यासारखं किती आपण वेळ केला. म्हणून म्हणते, त्या गर्वमीपणाचा नाशही होणार आहे, नाशही होणार आहे. या ठिकाणी डबलबारी भजन ही आपल्या कोकणची शान आहे आणि ती आपण जपली पाहिजे. ती संस्कृती, परंपरा आणि तो वारसा आपण जपला पाहिजे, या मतासाठी आहे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे, विश्वाचा विश्राम रे. चित्ररत्नांची खान रे, एकाएकी जान रे, चित्ररत्नांची खान रे, एकाएकी जान रे. प्राणांतरी प्राण माझा स्वामी तुझी जान रे, प्राणांतरी प्राण माझा स्वामी तुझी जान रे. विश्वाचा विश्राम रे, विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे, स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा